विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 3 अभ्यास पत्रिका क्रमांक 9 या विषयाच्या पहिल्या घटकाचा अभ्यास आपण करत होतो. पहिल्या घटकामध्ये आपण विवेक सिंधुपूर्व मराठीतील साहित्य आणि मराठी साहित्याच्या पाऊलखुणा आपण पाहत होतो. या पाऊलखुणा पाहत असताना मराठी माणसाचे संदर्भ देणारा पहिला ग्रंथ कुवलयमाला हा ग्रंथ आपण पाहिला. त्यानंतर मानसोल्लास नावाचा दुसरा ग्रंथ आपण पाहिला. या घटकामध्ये एकूण 5 ग्रंथांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे की जे ग्रंथ मराठीतले प्रारंभीचे काही पुरावे, आपल्या मराठी साहित्याचा आणि भाषेचा पुरावे देणारे हे ग्रंथ आहे. यापैकी तिसरा ग्रंथ जो आहे क्रमाने येणारा तो राजमती प्रबोध नावाचा ग्रंथ आहे. आज या व्याख्यानामध्ये या राजमती प्रबोध आणि आणखी 2 ग्रंथ गोरखगीता आणि अमरनाथ संवाद या अशा 3 ग्रंथांचा परिचय आपण करून घेणार आहोत. राजमती प्रबोध हा ग्रंथ 11व्या शतकामध्ये गुजराती कवी यशचंद्र या कवीनं लिहिलेला ग्रंथ आहे. हा यशचंद्र नावाचा गुजराती जैन कवी यानं राजमती प्रबोध हा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. आता हा ग्रंथ नसून हे नाटक आहे. राजमती प्रबोध हे मूळ संस्कृतमधलं नाटक आहे आणि या नाटकाची नायिका जी आहे ती राजमती आहे. आता ह्या राजमतीच्या विवाह प्रसंगी यशचंद्रानं लिहिलेलं नाटक आहे. आता ही राजमतीची जी कथा आहे ती कथा प्राचीन जैन हरिवंश पुराण या जैनांचं जे महाभारत आहे त्या महाभारतामध्ये येते. आपल्याला सर्वांना माहित आहे की श्रीकृष्णाचा बलराम हा एक भाऊ होता आणि दुसरा एक चुलत भाऊ नेमिनाथ नावाचा भाऊ होता. या नेमिनाथाची कथा या जैन महाभारतामध्ये येते आणि ह्या नेमिनाथ आणि राजमती या दोघांचा विवाह ठरतो. या विवाहाच्या निमित्तानं हे कथानक महाभारतामध्ये येतं आणि या हरिवंश पुराणातील या कथानकावर आधारित नेमिनाथ आणि राजमती यांच्या जीवनावरचं हे नाटक यशचंद्र या गुजराती कवीनं संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. आता या नाटकाचा आशय काय आहे की या नाटकामध्ये राजमती आणि नेमिनाथ यांचा विवाह होणार असतो, परंतु या विवाहामध्ये अनेक या जेवणासाठी अनेक पशुपक्षी आणलेले असतात आणि ह्या पशुपक्षींची हत्या केली जाणार असते. आता ह्या पशुपक्ष्यांची हत्या होणार आपल्या लग्नात जेवणावळीसाठी हे या नेमिनाथाला समजताच आपल्या लग्नाच्या निमित्तानं मोठी हिंसा होणार म्हणून नेमिनाथाला वाईट वाटतं आणि इतक्या प्राण्यांची हत्या होण्यापेक्षा आपण या लग्नातून या संसारातून निघून जावं असं त्याला वाटू लागतं आणि त्याला वैराग्य त्याच्या मनामध्ये येतं. आपल्या विवाहप्रसंगी एवढं मोठी हिंसा होणार म्हणून तो आपल्या लग्नातून निघून जातो आणि दूर गिरनार पर्वतावर जाऊन तपश्चर्या करू लागतो नेमिनाथ. हे या नाटकाचं कथानक यामध्ये आलेलं आहे. या नाटकामध्ये मुख्य भाषा संस्कृत आहे, परंतु या नाटकाची नायिका जी आहे ह्या नायिकेच्या स्वरूपाचं वर्णन अनेक भाषातील स्त्रिया करतात, लग्नाला आलेल्या स्त्रिया करतात. राजमतीच्या अनेक मैत्रिणी लग्नाला येतात. आता ह्या सगळ्या मैत्रिणी भारतातल्या विविध प्रदेशातून येतात आणि या विविध प्रदेशातून आलेल्या मैत्रिणींच्या मध्ये महाराष्ट्रातून आलेली महाराष्ट्री एक मैत्रीण या राजमतीचं वर्णन करते, तिच्या रूपाचं वर्णन करते आणि ती मराठी भाषेमध्ये तिच्या रूपाचं वर्णन करते. आता हे जे रूपाचं वर्णन आलेलं आहे हे वर्णन मराठी भाषेमध्ये आलेलं आहे. महाराष्ट्री स्त्रीच्या तोंडी या राजमतीच्या रूपाचं वर्णन यामध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये मराठी भाषेचे काही पुरावे हा ग्रंथ आपल्याला 11व्या शतकामध्ये लिहिलेला असल्यामुळं तो विवेक सिंधू हा जो 12व्या शतकाच्या अखेरीचा ग्रंथ आहे, मराठीतला पहिला ग्रंथ जो म्हणतो आपण, त्याच्या पूर्वी हा ग्रंथ लिहिल्यामुळं या ग्रंथामध्ये मराठीचे हे काही पुरावे मिळतात. आता यामध्ये राजा, देव, काई, गोमटी
फापट, चापटू, अखंड, विनी, न छोटी न मोठी, सुखकर, बोलती, चालती असे निव्वळ मराठीतले अनेक शब्द या वर्णनामध्ये आपल्याला दिसून येतात. मराठी भाषेचे पुरावे शोधण्यासाठी आपण जेव्हा सुरुवातीला 9व्या, 10व्या, 11व्या शतकामध्ये जातो तेव्हा या ग्रंथांमध्ये आपल्याला हा गुजराती प्रांतामध्ये लिहिलेला संस्कृत मधला ग्रंथ आणि त्याच्यामध्ये आलेली मराठी भाषेची वर्णन, मराठी भाषेचं आपल्याला पुरावे, लिखित पुरावे आपल्याला तुटक तुटक असे पाहायला मिळतात. म्हणून विवेक सिंधुपूर्व ग्रंथांची रचना पाहत असताना जे काही 4-5 महत्वाचे ग्रंथ आहेत त्यामध्ये हा एक मराठीतला महत्वाचा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर याच शतकामध्ये आपला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इसवी सनाच्या 11व्या आणि 12व्या शतकामध्ये म्हणजे तसा 9व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारलेला होता. आपणा सर्वांना माहित आहे की गोरखनाथ, गहिनीनाथ, आदिनाथ, मच्छिंद्रनाथ ही जी नाथांची परंपरा आहे, नवनाथांची परंपरा, आणि या परंपरेमध्ये शिष्य परंपरा पण मोठी आहे. हा संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता आणि मराठीच्या प्रारंभ काळामध्ये या नाथ संप्रदायानं सुद्धा मराठी भाषेमध्ये ग्रंथांची रचना केलेली आहे. या संप्रदायाचे ऐतिहासिक पुरुष आपल्याला माहित आहेत की मत्स्येंद्रनाथ हे साधारणतः 8व्या शतकामध्ये होऊन गेले आणि 8व्या शतकामध्ये झाले असं कुणी म्हणतं ते 10व्या शतकामध्ये झाले. तर त्यांचे शिष्य गोरखनाथ यांच्याविषयी मराठी भाषेत काही आपल्याला लिखित ग्रंथ किंवा लिखित प्रकरणं आढळलेली दिसून येतात. यापैकी या गोरक्षनाथांच्या जीवनावर किंवा त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले 2 ग्रंथ आपल्या मराठी भाषेच्या पुराव्याच्या दृष्टीनं फार महत्वाचे आहेत आणि त्यामध्ये गोरक्ष अमरनाथ संवाद हा एक ग्रंथ आणि दुसरा गोरख गीता हा एक ग्रंथ, या 2 ग्रंथांची माहिती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये घ्यायची आहे. यापैकी अमरनाथ संवाद जो आहे, या अमरनाथ संवाद या ग्रंथाचं स्वरूप आपण आता पाहणार आहोत. अमरनाथ संवाद हा गोरखनाथांचा शिष्य अमरनाथ यांनी हा ग्रंथ रचलेला आहे आणि हा ग्रंथ त्या काळामध्ये योग मार्गाची माहिती देणारा हा ग्रंथ आहे. आता हा योग मार्गाची माहिती, खरं तर योग विद्या सगळी संस्कृतमध्ये लपलेली होती, पण मराठी भाषेमध्ये योग विद्येची माहिती देणारा हा मराठीतला पहिला ग्रंथ आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता तुम्हाला माहिती आहे की गोरखनाथांचा जो काळ आहे तो साधारणतः इसवी सन 1050 ते 1150 असं सांगितलं जातो. आता 1050 म्हणजे 11वं शतक, 11व्या शतकामध्ये गोरखनाथ होऊन गेले. आता हे गोरखनाथ म्हणजे भारतीय परमार्थ साधनेतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. त्यांचा प्रभाव या दक्षिण भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि या गोरखनाथांचे शिष्य अमरनाथ यांच्या नावे हा अमरनाथ संवाद हा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. हा गोरखनाथांचा शिष्य म्हणजे गहिनीनाथांचा गुरुबंधू होता. म्हणजे गोरक्षनाथांचा शिष्य गहिनीनाथ आणि गहिनीनाथ आणि अमरनाथ हे दोघे गुरुबंधू असलेले आपल्याला दिसून येतात आणि अमरनाथांच्या जीवनाविषयी आपल्याला फारशी माहिती इतिहासामध्ये मिळत नाही, परंतु या ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे. पुढे ज्ञानेश्वरांचे जे बंधू होते निवृत्तीनाथ, या निवृत्तीनाथांचे गुरु होते गहिनीनाथ आणि या गहिनीनाथांचा उल्लेख निवृत्तीनाथांनी आपल्या लेखनामध्ये केलाय आणि ह्या लेखनामध्ये गहिनीनाथांचा उल्लेख करताना त्यांनी अमरनाथांचा सुद्धा उल्लेख केलेला दिसून येतो आणि म्हणून या अमरनाथांचा आपल्याला परिचय मराठी साहित्यामध्ये होतो. अमरनाथ संवाद या ग्रंथाच्या समारोपामध्ये अमरनाथ या लेखकानं असं लिहिलं आहे, श्री गोरक्षनाथ विरचिते अमरनाथ संवादे असं म्हटलंय आणि या ओळीवरून आपल्याला असं काही अभ्यासकांनी असं म्हटलं की हा ग्रंथ गोरखनाथांनी लिहिलाय. पण आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या काळी आपल्या गुरुविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी शिष्य आपण लिहिलेला ग्रंथ गुरुच्या नावावर लिहित होते. अभ्यासानंतर आपल्या लक्षात आलं की हा ग्रंथ गोरखनाथांचा नसून हा अमरनाथांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये गुरुदत्त ज्ञान ग्रंथित केलेलं आहे. आता हे त्या काळातलं ज्ञान आहे गुरुदत्त ज्ञान आणि हे ग्रंथित केलेलं आहे. ग्रंथाची भाषा
आणि त्याचं प्राचीनत्व आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येते की हा ग्रंथ जुना आहे. आणि या ग्रंथामध्ये आज हा ग्रंथ मराठीमध्ये पूर्ण अवस्थेमध्ये उपलब्ध नाही आहे. या ग्रंथाची एकूण 32 पृष्ठ आहेत, 32 पानं त्या काळातल्या हस्तलिखिताची पानं आहेत. परंतु आज अभ्यासकांना केवळ 15 पानं या ग्रंथाची आज उपलब्ध झालेली आहेत. आणि या ग्रंथाची जी भाषा आहे ती त्या काळातल्या मराठी भाषेची उत्तम उदाहरण आहे. लोकव्यवहाराची भाषा आपल्याला पाहायला मिळते. आता या ग्रंथामधले काही ओळी आपण मराठीतल्या बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की या ग्रंथाची मराठी भाषा कशी होती. बघा, वृक्षाचे पाने झडती आणि मागोती निगती, किंवा ऐसे ज्ञान जाणावे हे बोलण्याची लटके, अशा प्रकारे मराठी भाषेतली वाक्य या ग्रंथामध्ये, या ग्रंथाच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून हा ग्रंथ मराठीतल्या आद्य ग्रंथाचे पुरावे सांगणारा हा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. या ग्रंथाचा विषय अजातवाद आणि मायावाद असा आहे. आता हा अजातवाद, मायावाद हा सगळा त्या काळातील अध्यात्माचा विषय आहे. आणि या ग्रंथामध्ये अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये काही आपल्याला त्याची 32 पानं जी पाहायला मिळतात ती पानं यामध्ये पाहायला मिळतात. यानंतर आपण या घटकामधला शेवटचा ग्रंथ जो गोरख गीता नावाचा ग्रंथ आहे त्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. गोरख गीता हा जो ग्रंथ आहे हे एक आणखी एक प्रकरण म्हणूया आपण, ग्रंथ म्हणण्यापेक्षा, म्हणजे छोटासा ग्रंथ आहे म्हणून त्याला आपण प्रकरण म्हणूया. तर हा ग्रंथ जो आहे तो गहिनीनाथांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतो. गोरखनाथ आणि गहिनीनाथ या दोघांचा संवाद या ग्रंथामध्ये आलेला आहे. आणि गोरखनाथांनी केलेला उपदेश आपल्या पश्चात आपल्या शिष्यांना समजावा यासाठी गहिनीनाथानं गुरुशी केलेला संवाद या ग्रंथामध्ये लिहून काढलेला आहे. आणि गोरखनाथांनी गहिनीनाथाला जो उपदेश केला तो उपदेश आपल्या शिष्यांसाठी त्यांनी लिहिला आहे. योग अभ्यासाचा वर्णन या ग्रंथामध्ये त्यांनी मराठी भाषेमध्ये लिहून ठेवलं आहे. आता आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्याकडे पुढे वारकरी संप्रदाय सुरू होतो, परंतु वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदायाचा एक भाग आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांचे गुरु त्यांचे बंधू निवृत्तीनाथ, आणि निवृत्तीनाथांचे गुरु हे गहिनीनाथ होते. आणि गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ यांचा संदर्भ जर आपण बघितला तर मराठीची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी आली हे आपल्याला दिसून येत. आता खरं तर उत्तर भारतातून महाराष्ट्रामध्ये हा नाथपंथ आला, पण नाथ संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तो फार मोठ्या प्रमाणामध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये विस्तारला होता. आणि मग या नाथ संप्रदायामध्ये जे अनेक योगी पुरुष झाले त्यापैकी गहिनीनाथ यांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे तो गोरख गीता नावाचा ग्रंथ आहे. आता या नाथ संप्रदायातील योग अभ्यासाची माहिती यामध्ये येते हे मी तुम्हाला सांगितलं. आणि मग मराठी भाषेमध्ये योग अभ्यासाविषयी जे काही थोडेफार ग्रंथ पाहायला मिळतात त्या ग्रंथांमध्ये पहिला ग्रंथ म्हणून आपल्याला या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. आता या गोरख गीता या ग्रंथामध्ये हे गोरख गीता गहिनीनाथ संवादू असं म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात येतं की ही गोरख गीता ग्रंथ हा गोरखनाथ आणि गहिनीनाथ यांचा संवाद आहे. आणि या ग्रंथाचा प्रभाव महाराष्ट्रावर इतका पुढे झाला की महाराष्ट्रातील अनेक साधूंवर या ग्रंथांचा प्रभाव झालेला दिसून येतो. पुढे तुम्हाला माहिती आहे की 13व्या शतकामध्ये आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आणि या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्या योग विद्येचे विवेचन त्यांनी केलेलं आहे मराठीमध्ये केलेलं आहे. आणि ह्या योग विद्येचे विवेचन हे या गोरख गीता ग्रंथामध्ये जे विवेचन आलेलं आहे त्यातले जसेच्या तशा ओळी या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला आलेल्या दिसून येतात. म्हणून ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील योग विद्येचे विवेचन आणि गोरख गीता या ग्रंथातील योग विद्येचे विवेचन यामध्ये फार मोठं साम्य दिसून येतं. मराठीमध्ये पुढे या ग्रंथावर अनेक ग्रंथकारांनी टीका लिहिल्या, म्हणजे त्याच्यावर आणि दुसरे ग्रंथ लिहिले. त्यापैकी गंगाधरनाथ नावाचा एक योगी पुरुष नाथ संप्रदायामध्ये पुढे होऊन गेला. त्यानं गोरक्ष गीता निरूपण नावाचा एक ग्रंथाची टीका या मराठीमध्ये लिहिली दिसून येतो. आणि मग मराठी भाषेमध्ये जे काही या नाथपंथीयांचे मराठी भाषेतले पहिल्यांदा ग्रंथ दिसतात त्यामध्ये हा एक महत्वाचा ग्रंथ म्हणून आपल्याला या ग्रंथाकडे पाहता येईल. ओवी छंदामध्ये हा ग्रंथ
या गोरखनाथांनी माफ करा या गहिनीनाथांनी इथं लिहिलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे आपण या पहिल्या घटकामध्ये जे पाच ग्रंथांचा परिचय करून घेतला, त्यामध्ये कुवलय मला, मानस उल्हास, राजमती प्रबोध, अमरनाथ संवाद आणि गोरक्ष गीता या 5 ग्रंथांचा परिचय आपण करून घेतला. आणि या घटकाचं नाव होतं विवेक सिंधू पूर्वकालीन रचना. म्हणजे विवेक सिंधू हा मराठीतला पहिला ग्रंथ मानला जातो, परंतु या ग्रंथाच्या पूर्वी सुद्धा मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. ते निव्वळ मराठी भाषेमध्ये नसतील कदाचित, किंवा छोटे छोटे ग्रंथ असतील, पण मराठी भाषेमध्ये विवेक सिंधूच्या पूर्वी अगदी 11व्या शतकामध्ये, 10व्या शतकामध्ये आणि 8व्या शतकामध्ये मराठी भाषेचा उल्लेख असणारे जे 4-5 ग्रंथ पाहायला मिळतात, त्या ग्रंथांची माहिती या घटकामध्ये आपण करून घेतलेली आहे. आणि म्हणून आपण विवेक सिंधू पूर्वकालीन रचना हा पहिला घटक या ठिकाणी समाप्त होतो. या घटकातील काही ग्रंथ आपल्याला टिपेसाठी विचारले जातील, किंवा विवेक सिंधू पूर्वकालीन मराठी भाषेतली ग्रंथरचना असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला या 5 ग्रंथांचा परिचय थोडक्यात आपल्याला 5-10 ओळीमध्ये प्रत्येक ग्रंथाचा परिचय करून द्यावा लागेल. आता यानंतर आपण पुढचा जो घटक आहे विभाग 1 मॉड्यूल 1 या भागातला मराठीतील आद्य ग्रंथकार मुकुंदराज आणि त्याची विवेक सिंधू ही रचना, या मुकुंदराजाचा विवेक सिंधू ग्रंथ आणि त्याने लिहिलेले आणखी काही ग्रंथ, या ग्रंथांचा परिचय आपण या पुढच्या घटकामध्ये करून घेणार आहोत.